नमस्कार, मी योग शिक्षक राकेश पटेल, मीरा योगा सेंटरतर्फे सर्व स्वामी भक्तांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. स्वामी भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेचा आपल्या गुरूंचा दिवस. हा योग म्हणजे दूध शर्करा योगच म्हणायला हरकत नाही. गुरुपौर्णिमा गुरुवारच्याच दिवशी आली असा हा योग आपल्या गुरुचरणी आपली भक्ती समर्पित करण्याचा सर्वश्रेष्ठ असा हा दिवस. ह्याच दिनानिमित्त आपल्या मेरा योगा सेंटर वसईतर्फे आयोजित गुरुपौर्णिमेचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या कार्यक्रमाचे काही क्षण, काही चलचित्र आपण आज पाहणार आहोत. चला तर मग स्वामींचे नामस्मरण करीत कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीला सेंटरमध्ये मोरे सर व मोरे मॅडम, जे वसई विरार क्रिकेट जगतातले भीष्म पितामह गुरुवर्य आहेत, ह्यांच्या स्वहस्ते श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुकांचे छान पूजन तसेच अभिषेक करण्यात आला. तदनंतर स्वामींचा फोटो तसेच स्वामींच्या पादुका ह्या दाम्पत्यांनी स्वहस्ते स्थापन केल्या. त्यानंतर दोघांनी मिळून स्वामींच्या पादुकाभोवती आणि फोटोभोवती छान आरास स्वहस्ते केली. खूप छान असा क्षण होता. ह्यावेळी आपल्या सेंटरमधील स्वामीसेवक अति उत्साहाने आरास बनवण्यात, काम करण्यात, डेकोरेशन करण्यात गुंग झाले होते. संध्याकाळी प्रदोषसमयी सर्व स्वामी भक्तांनी मिळून स्वामींची छान आरती केली. मंत्रपुष्पांजली म्हणत स्वामींना मान दिला. गुरुकडे छान अशी सर्वांनी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जय जयकार करत आरती संपवली. काही स्वामी भक्त महिलांनी छान आरतीचे ताट सजवून स्वामींची आरती केली. आरतीचा मान मोरे मॅडमना देण्यात आला. फार नटून थटून सर्व महिला वर्ग आल्या होता. सुंदर असे दृश्य होते. सर्वजण जणू आपल्या गुरूंना खुश करण्याच्या प्रयत्नात सजावटीत लागले होते. आरती चालू असताना सर्वजण स्वामीमय झाले होते. त्यानंतर मंजिरी व मृणाली मॅडमनी स्वामींसाठी नैवेद्याच्या ताटाची तयारी करायला घेतली. ह्याच वेळेचे भान ठेवत स्वामींबद्दल 2 शब्द आपल्या गुरुची स्तुती करण्याची संधी मी सोडली नाही. बाळप्पा महाराज व स्वामींबद्दल स्वामी सारामृतातील मी एक गुरु शिष्याची गोष्ट सांगितली. सर्वांनी ती मन लावून ऐकली. सर्व स्वामी भक्त काही काळ स्वामीमय अवस्थेत दिसत होते. 5 महिलांनी पुढाकार घेत मंजिरी मॅडमनी स्वामींना छान नैवेद्य अर्पण केला. सर्व स्वामी भक्तांनी मिळून स्वामींना आपल्या पद्धतीने नैवेद्य तसेच त्यांनी स्वामींसाठी आणलेल्या काही भेटवस्तू अर्पण करत आपली भक्ती तसेच आपल्या मनातील गोष्टी स्वामींना सांगितल्या. परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. मोरे सरांनी 2 अनुभवाच्या गोष्टी आम्हास सांगितल्या. मोरे मॅडमनेही आपले मन मोकळे केले. झरना मॅडमनी स्वामींचे थोडक्यात आभार प्रदर्शित केले. आता आमचे गुरु श्री मोरे सर व त्यांच्या अर्धांगिनींना सर्व मॅडम करून फूल व फुलाची पाकळी देत त्यांचा मानपान करत त्यांचा आशीर्वाद घेतला. परशुरामजी तसेच त्यांच्या पत्नीनेही आमचे
मंत्र म्हणत आम्हा भेटवस्तू देत आमचा मानपान केला. राजेंद्रजी पत्नीसह आम्हास गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तसेच भेटवस्तू प्रदान केली. मन भरून आले. ह्यातच राजन क्षितिज सोसायटीमधील काही स्वामी भक्तांनी वेळेत वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यांनीही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. ह्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. मोरे सर, मोरे मॅडमना पहिला मान देण्यात आला. छान असा महाप्रसाद होता. सर्व स्वामी भक्तांनी मनसोक्त आनंद घेतला. लहान स्वामी भक्तांनीही महाप्रसादाचा यथेच्छ आनंद घेतला. भोजनानंतर सर्वांनी जाताना स्वामींना नमस्कार करत एकमेकांना श्री स्वामी समर्थ म्हणत रजा घेतली. खरंच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपले गुरु श्री स्वामी समर्थ आहेत. मोलाचे भाग्य आपुले ह्या जन्मी पावले श्री स्वामी समर्थ. सर्वांना निरोप देत श्री स्वामी समर्थ म्हणत ह्या कार्यक्रमाची सांगता झाली. तर मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेत समरस झालो. भेटूया पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तोवर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नेहमी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ.